आज मी कोबीचं थालीपीठ बनवणार आहे. नमस्कार. तर माझी रेसिपी सविस्तर जाणून घ्या. आत्ता कोबीपासून बनवणार आहे थालीपीठ. तर वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं. तर आपण घेतलेलं आहे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर. आता त्याच्यात टाकणार आहोत जिरे. तर जिरे आणि लसूण कोथिंबीर मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायची. त्याच्यासाठी लागलं होतं गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे. हे आपण बारीक करून घेऊया मिक्सरमधनं. तर आता मी हे बारीक केलेलं मिश्रण आहे. तर आपण तो कोबी धुवून घेतलेला होता तो आपण खिसून घेऊया. तर आपण कोबी खिसून घालूया. तर कोबी आपण खिसून घेतलेला आहे. तर थोडंसं टाकणार आहे एक चमचा बेसन पीठ. चांगले थेटले पण चांगला थालीपीठ बनलं पाहिजे. चांगलं थालीपीठ बनण्यासाठी आपण चवीनुसार हे बघा थोडंसं मीठ टाकणार आहोत. आणि हे वाटण मिश्रण करायचं आहे. त्याच्यामध्ये वाटण सगळं टाकत आहे मी. ह्याच्यात तर तुम्ही बघितले हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण टाकला होता. कलरसाठी हळद टाकणार आहोत. तिखट नाही झाले तर थोडं लाल तिखट टाकायचं. मीठ तर टाकलेलं आहे. तर आता हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मस्त थालीपीठ तयार होतं. तर आता आपलं थालीपीठ तयार होत आहे बघा. थोडंसं पातळच करायला लागतं, नंतर ते काय होतं होत नाही. मस्त हे बघा थालीपीठ थापून घेत आहे. दिसते ना तुम्हाला? थापून घेत आहे. आमच्या भांडीवाले ते आवाज करतात बघा. माझा आवाज पण मिळत नाही करत, एवढा आवाज करतात ते. भांडी घ्यायला आलेत ना मावशी. तर आज आपण बनवलेलं आहे कोबीचं थालीपीठ. रोज काय द्यायचं काय, मला पण प्रश्नच पडला होता बरं का आज, काय बनवायचं. माझ्या लक्षात आलं कोबीसुद्धा लहान मुलांच्या पोटात गेलाच पाहिजे की नाही. मग माझ्या लक्षात आलं की आता आपण बनवायचं तरी काय. तर मग मी म्हटलं आता आहे आपल्याकडे कोबी, तर कोबीचं आपण थालीपीठ बनवून घेऊया. तर मस्तपैकी अशी थालीपीठ बनलेली आहे आपली. तर तुम्ही बघू शकता तवा आपला गरम झालेला आहे. आणि आमच्याकडे कापड नसते ना, तर आम्ही ह्या पेपरवरतीच थालीपीठ बनवतो. मग आता तुम्ही बनवत असेल तेव्हा तुमच्याकडे तर असणारच तो छोटासा नॅपकिन, त्याच्यावर तुम्ही बनवता. आमच्याकडे नॅपकिन नाही आहे, तर आम्ही ह्या पेपरवरती थालीपीठ बनवतो. तर हे बघा तुम्ही बघू शकता की थालीपीठ आपलं कसं बनलेलं आहे, मस्त बनलेलं आहे. तर आपण ह्याला ओके. कशी वाटली तुम्हाला थालीपीठ रेसिपी मला नक्की सांगायचं. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचं. तर हे बघा मस्त निघत आहे आपलं थालीपीठ. एवढं पण नाही चिकटून हे बघा. तर तुम्ही बघू शकता बघा कशा प्रकारे मी थालीपीठ बनवलेलं आहे. आपला तवा जास्त गरम होता ना, त्याच्यामुळे थोडंसं
पण झालेला आहे, अगदी गरम झालेला आहे आणि मस्त त्याला कलर पण आलेला आहे. मिक्स पिठाचे तर खूप खाल्ले असते, पण तुम्ही एकदा कोबीचं खाऊन तरी बघा, छान लागते. मिक्स पिठाचे तर सगळेच खातात की, मग म्हणलं जरा चला वेगळं बनवूया थालीपीठ. आणि मग आपण कोबीची थालीपीठ रेसिपी बनवलेली आहे. तर ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि ह्याच्यात तुम्हाला कोबी कुठेच नाही दिसणार, हे बघा कसा आहे कलर दिला, त्याच्यात कोबी तुम्हाला कुठेच नाही दिसणार. कोबी मस्त ते मिक्स थालीपीठासारखंच थालीपीठ झालेलं आहे, त्याला कुठंच दिसणार नाही. हे मस्त आता भाजून घेत आहे आपण. आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगायचं कमेंटमध्ये. आणि माझा व्हिडिओ आवडला, माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, सेव्ह करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही पण तुमच्या घरी कोबीचं थालीपीठ बनवून घ्या, एकदा थालीपीठ बनवून तरी बघा मग तुम्हाला. आणि कोबी पण खाल्लेला छान होतं. काही मुलांना कोबी नाही आवडत, तुम्ही अशा पद्धतीने जर कोबी बनवून दिला, असं कोबी थालीपीठामध्ये घालून दिला तर मुलं आवडीने खातील. त्यांना कळणार की नाही की बाबा आपल्या थालीपीठामध्ये आणि एवढी भन्नाट रेसिपी लागते आणि एवढी भन्नाट चव लागते त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या छोटा बेबी नाटकं करत असेल, भाजी खायला काय करत असेल तर तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीने भाजी बनवून वापरा. आता प्रत्येक लहान मुलांमध्ये प्रॉब्लेम असतो की भाजी नाही खायची, हे नाही खायची, ते नाही खायची. तर तुम्हाला वाटतं की बाबा आपल्या मुलांनी भाजी खाल्ली पाहिजे, कुठल्या तरी पद्धतीने भाजी घातली म्हणून त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी मुलांना खाऊ घातली तर त्यांच्या पोटात थोडी तरी भाजी जाते. त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचे. आणि आजची माझी थालीपीठ रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगायचे. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचे. तर तुमचा दिवस आनंदात सुखात जावा हीच माझी प्रार्थना आहे. आणि उद्या सकाळी माझा दुसरा व्हिडिओ येत आहे, तर माझा व्हिडिओ बघण्यास तयार व्हायचं आहे. तर बाय बाय.